नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ताचोली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या पाल्याचं ॲडमिशन किंवा नंबर यावर्षी नाही लागला तर परत एकदा पुढच्या वर्षी मी फॉर्म भरू शकतो का किंवा शकते का, हा प्रश्न वारंवार पालकांमार्फत विचारला जातो. कमेंट बॉक्समध्येही हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. मग नेमकं आपल्याला माहिती आहे RT ही एक लॉटरी सिस्टम आहे, कम्प्युटराइज लॉटरी सिस्टम आहे. आणि मागच्या वर्षाची जर आकडेवारी पाहिली तर जवळपास तब्बल 3,57,000च्या आसपास अर्ज हे आले होते. आणि त्यामध्ये पहिला जो राऊंड होता त्यामध्ये जवळपास 1,19,000च्या आसपास निवड झाली होती. 2 लाखापेक्षाही जास्त पालक आहेत ज्यांच्या की हाती निराशाच लागली होती. परंतु काही दुसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्येही नंबर लागले, परंतु ज्यांच्या हाती निराशा लागली होती ते जवळपास 2 लाखाची संख्या होती. मग आता त्या पालकांना प्रश्न पडलेला आहे की मला पुढच्या येणाऱ्या वर्षासाठी परत एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळते का. मग नेमकं आज आपण पाहूया की कोणत्या पालकांना किंवा पाल्यांना त्यांचं वय काय आहे, कोणत्या वर्गामध्ये त्यांनी यावर्षी भरला होता तर पुढच्या वर्षी भरू शकतात, याची संपूर्ण सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे, येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन RT मार्फत करायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून RTशी संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील. कारण मी मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने RTवरती व्हिडिओ बनवत आलेलो आहे. सुदैवानं माझ्या पाल्याचं ॲडमिशन 2021 वर्षी झालेला आहे, तो एक अनुभव आहे. आणि या अनुभवाच्या आधारावरती येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स अचूक आणि योग्य वेळेतच मिळत राहतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. आता पालकांचे जे प्रश्न आहेत की मला परत फॉर्म भरता येतो का, हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी पालकांना हा प्रश्न मी विचारू इच्छितो की तुम्ही यावर्षी कोणत्या वर्गासाठी फॉर्म भरला होता, तुमच्या पाल्याचं वय काय आहे. तर आपण पाहतोय RTA मार्फत ज्युनियर KG ते पहिलीच्या वर्गापर्यंत प्रवेश दिला जातो. आणि नर्सरीसाठी जे वय मर्यादा आहे ती म्हणजे 1 जुलै 2022 ते डिसेंबर 2023. त्यापेक्षा वरचा वर्ग जर पाहिला तर ज्युनियर KGमध्ये 1 जुलै 2021 ते 30 डिसेंबर 2022. त्यापेक्षाही वरचा वर्ग पाहिला सिनियर KGमध्ये 1 जुलै 2020 ते 30 डिसेंबर 2021. आणि पहिलीच्या वर्गासाठी जर तुमचा वय मर्यादा आहे 1 जुलै 2019 ते डिसेंबर 2020. मग आता तुमचं पाल्य यापैकी कोणत्या ब्रॅकेटमध्ये बसतंय. जर का त्याचं वय 1 जुलै 2019च्या अगोदर जन्मलेला असेल तर तो आता या ॲडमिशन प्रक्रियेमधनं बाद झालेला आहे. आणि त्या पालकांना निराशाच हाती लागणार आहे की तुम्हाला परत एकदा फॉर्म भरता येत नाही. परंतु जर का या ब्रॅकेटपैकी कोणत्याही ब्रॅकेटमध्ये म्हणजेच जुलै 2019 पासून ते डिसेंबर 2023 पर्यंत या ब्रॅकेटमध्ये जर तुमचं पाल्य कोणत्याही महिन्यात कोणत्याही तारखेला जन्मलं असेल तर कुठल्या ना कुठल्या वर्गासाठी तुम्ही त्याला परत एकदा ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवू इच्छिता. अशा प्रकारे तारखेचा गोंधळही सुटेल, वर्ग कोणता आहे ते कळेल आणि मग तुम्हाला परत एकदा फॉर्म भरण्याची मुभा दिली जाते. मग आता कोणकोणत्या शर्ती आहेत, अटी आणि शर्ती आहेत ज्यामध्ये की RTचा फॉर्म परत भरता येतो आणि परत भरता येत नाही. जर का यावर्षी तुमचा RT मार्फत नंबर लागला असेल आणि तुम्हाला ती शाळा इच्छुक नसेल किंवा तुम्हाला ते शाळेत पाठवलं तिथं चांगलं शिकवत नाहीत किंवा दूर आहे किंवा तुम्ही ते जे काय गाव आहे किंवा ती जी शहर आहे ते सोडून दुसरीकडे तुमची बदली होते, त्यामुळे तुम्हाला RTचं ॲडमिशन ट्रान्सफर करायचं आहे किंवा कॅन्सल करायचं आहे, परत एकदा ॲडमिशन घ्यायचं आहे, तर या सगळ्याची मुभा RTमध्ये नाही आहे. नंबर नाही लागला तरच आणि तुमचं पाल्य पात्र असेल वयाच्या मानानं तरच तुम्हाला ॲडमिशन किंवा हा फॉर्म परत भरता येतो. आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि RTच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवायचे असतील तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.